सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी शुभांगी। आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात राज्यातील महत्त्वाच्या बातम्या सह्याद्री बुलेटिनमध्ये। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात विधान केल्याने आशिष देशमुख यांना काँग्रेसने नोटीस दिली। त्यांना निलंबित करण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत। तर प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपमध्ये दर मंगळवारी एका पक्षाचा आणि नेत्याचा पक्षप्रवेश होतो। आता मंगळवारी देखील मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश होईल असे म्हटलं होतं। याच दरम्यान काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी आज भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। देशमुख आणि बावनकुळे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले। नागपूर भाजपच्या कार्यालयात देशमुख यांनी बावनकुळे यांची भेट घेतली। देशमुख यांनी बावनकुळे यांच्याकडे ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो होतो। कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी देशमुख बावनकुळे यांच्या भेटीचे आगामी काळात परिणाम दिसतील असं सांगितलं जात आहे। राज्यात सरकार येत्या 15 ते 20 दिवसात कोसळणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काल केला होता। आजही त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला। राज्यातील मुख्यमंत्री बदलण्यासाठी दिल्लीत हालचाली सुरू आहेत असा दावा संजय राऊत यांनी केला आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं असून संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केलाय। तसेच पाकिस्तानचा मुद्दा वगळता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुका जिंकूनच दाखवाव्यात असं आव्हानही राऊत यांनी केलं आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात जाहीर सभा झाली। ही सभा विशाल झाल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला। या सभेत उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटातील नेत्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांवर जोरदार टीका केली। दरम्यान पाचोऱ्यातील उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या जाहीर सभेवर मनसेकडून देखील भाष्य करण्यात आले। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या सभेत देखील टीका केल्याचे पाहायला मिळत आहे। राज्यातील लोक उद्धव ठाकरे यांच्या सभेला कंटाळले असल्याचे म्हणत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। इतकेच नाही तर उद्धव ठाकरे यांच्या सभेला लोक का वैतागले, कंटाळले यावर बोलताना संदीप देशपांडे यांनी थेट कारण सांगितलंय। ते म्हणाले, लोकांना रडवणारे नाही तर लढणारे नेते आवडतात। उद्धव ठाकरे यांच्या सभेत काही नाविन्य नसतं तर तेच 50 खोके, खंजीर, अन्याय आणि बदला इतकंच आहे। विकासाचा मुद्दा नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकार कोसळल्याबाबत भाकीत केलं आहे। संजय राऊत म्हणाले, पुढच्या 15 ते 20 दिवसात हे सरकार कोसळेल। सरकारचं डेथ वॉरंट तयार झालं आहे, त्यावर सही व्हायची बाकी आहे। पुष्पचक्र अर्पण करा असे म्हणत संजय राऊत यांनी भाजप शिंदे गट युतीतील सरकारवर जोरदार निशाणा साधला होता। दरम्यान आज संजय राऊत यांनी केलेल्या या दाव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर देत चांगलेच फटकारल्याचे समोर आले आहे। ते म्हणाले, सध्याच्या काळात राजकारणातही कुस्त्या सुरू झाल्या आहेत। त्यातील काही जण सकाळी सकाळी नशा करून कुस्ती खेळतात, पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीतून बादच व्हावं लागतं। जे असतील मातीचे पैलवान असतातच तेच कुस्ती जिंकतात। जनतेच्या आशीर्वादानं शिंदेच्या नेतृत्वात आम्ही कुस्ती जिंकली आहे आणि 2024 साली पुन्हा भाजप शिवसेनेचं सरकार येणार असे म्हणत त्यांनी विश्वास व्यक्त करत राऊतांना जोरदार टोला लगावलाय। आरेतील मेट्रो कारशेडसाठी होणाऱ्या वृक्षतोड विरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढली आहे। त्यामुळे येथील वृक्षतोडीचा व पर्यायाने मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यामुळे येथील आता 124 झाडं ही कापली जाणार आहे तर 53 झाडांचे प्रत्यारोपण होणार आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या।
1.5 वर्षात आमदारकीच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये खासदार संजय राऊत यांनी जळगाव ग्रामीणमध्ये निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे. संजय राऊतांनी खासदारकीला आमची 41 मते घेतली आहेत, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला हवा. राजीनामा देण्याइतकी संजय राऊतांची लायकी नाही आणि ते देणारही नाहीत असे पाटील म्हणाले. ठाकरे गटाचे नेते आज राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथे भेट घेणार आहेत. राज्यभवनावर दुपारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाचे नेते दाखल होणार असून खारघरमधील डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणी भेट घेणार आहेत. खारघरच्या महाराष्ट्र भाषण सोहळ्यात उष्माघातामुळे 14 स्त्री सेवकांचा मृत्यू झाला असून त्यानंतर ठाकरे गटासह इतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यात आली होती. दरम्यान अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाचे नेते राजभवनात दाखल झाल्यानंतर खारघरमधील डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात स्त्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आहेत. यांसह राज्यातील अवकाळी पावसाची स्थिती आणि अवकाळीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना अद्याप न मिळालेली नुकसान भरपाईची मदत या मुद्द्यावर देखील ठाकरे गटाचे नेते चर्चा करणार आहेत. येत्या 2024 मध्ये महाविकास एकत्र निवडणूक लढणार की नाही हे मी आत्ताच कसं सांगू असं विधान करून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे आघाडीच्या भवितव्यावर चिंता व्यक्त केली जात असून यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून महाविकास आघाडी राहणार आहे. आघाडी तुटणार नाही की फुटणार नाही. आम्ही 2024 मध्ये एकत्र निवडणूक लढणार आहोत. नाही तर मग आघाडीच्या सभा कशासाठी घेतल्या असत्या असा सवाल करताच शरद पवार यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना केलाय. महाराष्ट्रातील समाजामध्ये धनगर समाजाला किंमत काय? समाजालाच किंमत नसेल तर आपण फेटा बांधून कशाला मिरवायचं, म्हणून मी फेटा बांधायचं सोडून दिलं होतं अशी उद्गिर्ण प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांनी दिली. ते इस्लामपूरमध्ये बोलत होते. अण्णासाहेब डांगे यांनी धनगर समाजाविषयी व्यक्त केलेल्या नाराजीतून त्यांचा रोख नेमका कुणाकडे याची जोरदार चर्चा सुरू आहे. खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. राजकारण, कला अशा विविध विषयांवर आधारित पोस्ट ते सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. नुकताच अमोल कोल्हे यांनी एक खास व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओमध्ये अमोल कोल्हे यांनी त्यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबाबत नेटकऱ्यांना सांगितलं आहे. त्यांच्या या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले. प्रेमकर बिल्लासारख्या बाणावरती कोचलेलं, जमिनीमध्ये उगवून सुद्धा आभाळापर्यंत पोचलेलं, किंवा प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं, या सगळ्या कविता म्हणायला फार मजा वाटते, चांगल्या वाटतात. पण प्रेम व्यक्त करायला ताकद लागते आणि तेवढीच कदाचित ताकद आवश्यक असते ती प्रेमाची कबुली द्यायला. आणि त्यात ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल तर आता या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे 3 प्रकार असतात. ए, लग्नाआधी जुळलेलं, बी, लग्नानंतर जुळलेलं, आणि सी, लग्नाआधी जुळून लग्नानंतर कंटिन्यू राहिलेलं. हे सगळं आज खरं तर सांगण्याची गरज अशी आहे की होय, मी माझ्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची आज तुमच्या समोर कबुली देणार आहे. कोण येते, कशी येते, इतर कोणीतरी गॉसिप करून ते चर्चेत आणण्यापेक्षा मी नेहमी म्हणतो की स्वतःच मोकळं ढाकळं सांगितलेलं बरं असतं. आज ओळख करून देतोय माझ्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची. स्टे ट्यून. सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.